नमस्कार, पाहू शकता की आज परभणीच्या सोनपेठमध्ये नगर परिषद सोनपेठच्या वतीने ह्या ठिकाणी जे छोटाले किंवा मोठमोठाले ह्या ठिकाणी जे भाजीपालावाले व्यापारी असतील किंवा फ्रूटवाले व्यापारी असतील ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला अतिक्रमण होताना आपल्याला दिसत आहे। ह्या ठिकाणी आंबेडकर चौकाच्या होतानी बऱ्याच ठिकाणी ह्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं होतं असं नगरपालिकेचं म्हणणं होतं। तर आपण पाहू शकता की माझ्यासोबत या कॅमेरामॅनला विनंती करतो। ह्या ठिकाणी नगरपालिकेनं अशा प्रकारे JCB आणलेली आहे। जर व्यापारी बंधू जर हटत नसतील तर त्यांना हटवण्याचं काम करण्यासाठी ह्या ठिकाणी ट्रॅक्टरची पण सोय केलेली आहे। ह्या ठिकाणी पाहू शकता की व्यापाऱ्यांना कशा प्रकारे अतिक्रमणामधून हटवण्याचं काम केलं जाते। ह्या ठिकाणी पाहू शकता की पूर्ण नगरपालिकेची जी टीम आहे अतिक्रमण हटाव मोहीम ह्या ठिकाणी जे राबवत आहे। तर ह्या ठिकाणी पूर्ण नगरपालिकेची टीम आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत या कॅमेरामॅनला विनंती करतो की ह्या ठिकाणी पोलीस प्रशासन पण सोबत आहे आणि त्याच पद्धतीनं कोणी जे अतिक्रमण हटवण्याच्या अवधीचं कोणी अडथळा आणला तर त्याच्यावर कडक कारवाईची निदर्शन नगरपालिकेनं अशा प्रकारे दाखवलेले आहेत। तरी पाहू शकता की ह्या ठिकाणी पूर्ण छोटे गाडे होते ह्या ठिकाणी प्रशासनाच्या मार्फत हे गाडे हटवण्यात आलेले आहेत। एका बाजूला पाहिलं तर ज्या ठिकाणी प्रशासनाची जागा आहे त्या ठिकाणी ते गाडे लावण्यात आले आहेत आणि त्या ठिकाणी असं बोललं जातं की ह्या ठिकाणी आठवडी बाजारातील आंबेडकर चौक ते अण्णाभाऊ साठे चौक ह्या परिसरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आपल्याला पाहायला मिळत होतं। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं होतं। ते हे ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी हो आणि ह्या ठिकाणी जे नागरिक प्रवास करत आहे सोनपेठ शहरातील त्यांना प्रवास पण सुरळीत जावं। पाठीमागं पाहिलं तर आंबेडकर चौकामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एका पिकअपनं चौकाला धडक बसवली होती। तर ह्या ठिकाणी जे गर्दा होत होता ते गर्दा न होता त्याच माध्यमातून ह्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने एक अतिक्रमण हटवणे मोहीम ह्या ठिकाणी चालू आहे। तर पाहू शकता की